नमस्कार मित्रांनो, टेस्ला कंपनी ही भारतात लॉन्चिंग केले नवीन बॅटरी गाड्या. BKC बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला त्यांनी नवीन शोरूम टाकला आहे टेस्ला, आणि त्याची पाटी पण मराठीमध्ये लावली. तर मी बघतोय फेसबुक, यूट्यूब, ट्विटरला त्याचा ट्रेंड चालू आहे की टेस्लाने मराठीमध्ये पाटी लावली. अभिमानास्पद आहे, कारण मराठी पाटी ही पाहिजेच प्रत्येक दुकानावरती, प्रत्येक शोरूमवरती. पण टेस्लाचं उद्घाटन करायला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब टेस्ला गाडी बघायला. आता तर गाडीची किंमत बघायला गेलात ना मित्रांनो, तर गाडीची किंमत आहे लगभग एक्स शोरूम काहीतरी 60 लाख रुपये आहे. म्हणजे ऑन रोड ती जाणार एक 70-80 किंवा 60-70 आहे, त्या प्राईजमध्ये ऑन रोड मिळून जाईल. पण माझ्या म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की आता आपल्या मुंबईमध्ये किंवा BKC बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स ठीक आहे, कारण तिथला जो एरिया आहे तो सगळा पॉश एरिया आहे. BKC बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स म्हटला तर मुंबईचा एक चांगला हिस्सा पॉश. तिथे खूप मोठे मोठे शोरूम्स वगैरे, ऑफिस वगैरे आहेत, बँक वगैरे, जे मोठ्या मोठ्या बँकेचे ऑफिस वगैरे आहेत. खूप स्टँडर्ड एरिया आहे असं आहे. पण आपल्या मुंबईमध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये असे किती असे आहेत जे टेस्लाची 60 लाखाची गाडी घ्यायला तयार आहेत. आणि ह्या एका शोरूमसाठी देवेंद्र फडणवीस स्वतः तिथे हजर होते, स्वतः आपले नेते हजर होते. कसं काय चालणार? म्हणजे त्या शोरूमसाठी ह्यांना वेळ आहे तिथे जाण्यासाठी, पण हे ते दौरे करणार नाही. जिथं दुष्काळ आहे, शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत त्या ऐकणार नाहीत, पण शोरूमला जायला त्यांच्याकडे वेळ आहे.